श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर आपण आता हा व्हिडिओ एक स्वामींचा अनुभव आहे. तो मी आज तुम्हाला एका दादांचा अनुभव शेअर करणार आहे. तर तुम्ही आज हा अनुभव पूर्ण बघा. तुम्हाला समजेलच की स्वामी कशी प्रचिती देतात. आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही जशी सेवा कराल तसं तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर मी आज एका दादांचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तो तुम्ही न स्किप करता पूर्णपणे बघा. आणि खरंच स्वामी प्रचिती देतात हे नक्की आहे आणि सत्य आहे. आणि मी हा अनुभव सांगणार आहे की एक दादा होते आणि त्यांना दादांचा जो खोंड होता, जो बैल आपल्याकडे शर्तीला पळवले जातात, तो शर्तीचा बैल होता. आणि दादांच्या बैलाला काहीही केल्याने गिराईक येत नव्हतं. दादांना तो बैल काही कारणास्तव विकायचा होता. त्यांना पैशाची खूप गरज होती आणि तो त्यांना बैल विकायचा होता. काही केल्याने त्यांच्या बैलाला गिराईक येत नव्हतं. खूप प्रयत्न करून दादा थकले. कोण काही सांगत होतं, कोणी काही सांगत होतं, कोणी काही सांगत होतं. गिराईक येत होतं, रिटर्न जात होतं. कधी कधी गिराईक येतच नव्हतं त्यांच्या बैलाला बघण्यासाठी. पण एक दिवस असा झाला की दादांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. पण दादा जॉब करत होते, त्यांना ते जमत नव्हतं. दादांना म्हणजे ते शब्द पण कठीण होते, त्यांना खूप टाईम लागत होतं वाचण्यासाठी. पण दादांचीच बहीण तयार झाली की नाही दादा मी करते पारायण म्हणून. आणि असा एवढा मोठा चमत्कार झाला. ते पारायण चालू असताना एवढा मोठा चमत्कार झाला की त्यांच्या बैलाला 2 वर्ष झालं गिराईक येतच नव्हतं. आलं तर ते रिटर्न जायचं, व्यवहार तर ठरला जातच नव्हता. बोलणी पण तिथंच बंद होत होती. आणि एवढा मोठा चमत्कार झाला की दादांच्या बहिणीने म्हणजेच त्या ताईने गुरुचरित्राचं पारायण चालू केलं, संकल्प सोडला. ते पारायण 7 दिवसाचं होतं. आणि पाहता पाहता चमत्कार झाला की दादांच्या बहिणीने संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केलं. आणि त्या 7 दिवसामध्ये असा चमत्कार झाला. त्यांनी तर हा संकल्प केला होता की माझा बैल विकावा आणि आम्हाला जो काही आहे तो मोबदला त्याचा भेटावा. पण त्या 7 दिवसामध्ये असा चमत्कार झाला की त्या 7 दिवसामध्ये त्यांना त्यांचा बैल पण त्यांचा व्यवहार पण झाला, त्यांचा बैल पण विकला गेला. आणि ते दादा घरी नसताना दादांचे आई वडील घरी होते. दादांचा मित्र आहे तो त्यांच्या बैलाला गिराईक घेऊन आला. आणि त्या मित्रानेच तो त्यांना बैल सोडून वगैरे दाखवला, त्याचं रनिंग वगैरे दाखवलं. काय असेल ते त्या दादांच्या मित्रांनी त्या आलेल्या गिरायकांना रनिंग वगैरे त्या बैलाचं करून दाखवलं. आणि त्या गिरायकाला तो बैल पसंत पडला. ते दादा घरी नसताना दादा जॉबवरती गेले होते आणि त्यांचे आई वडील फक्त घरी होते. आणि नंतर ना तेच गिराईक त्यांना बैल पसंत पडला. दादांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला की हां तुमचा बैल की आम्हाला पसंत आहे म्हणून. नंतर 2 दिवसांनी ते गिराईक तो बैल घेण्यासाठी घरी आलं. आणि दादा तेव्हाही घरी नव्हते. ते पैसे गिरायकाने घेतलं. जे पैसे होते ते दादांच्या वडिलांच्या जवळ दिलं दादांच्या मित्रांनी. आणि हा व्यवहार पूर्ण झाला. आणि दादांना जेवढं त्यांनी विचार केला होता तेवढेच त्यांना पैसे पण भेटले. त्याच्यामध्ये 1 रुपयाही तोटा झाला नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी संकल्प सोडल्यानंतर त्यांची प्रोसेस इतक्या फास्ट झाली. आणि त्या दिवशी पारायणचा शेवटचा दिवस होता की त्यांची ती विक्री झाली. त्या दिवशी त्यांनी 2 वर्षापासून जो प्रयत्न करत होते बैल विकण्याचा त्यांचा, आणि त्यांना खूप पैशाची गरज होती, पण ती गरज एका स्वामी चरित्राच्या पारायणाने पूर्ण झाली. आणि ते पारायण त्यांनी संकल्पयुक्त केलं होतं त्यांच्या बहिणीने. पण एवढा मोठा चमत्कार देवाने कसा घडवून आणला. त्या गिरायकाला त्यांच्या घरी पाठवलं आणि तो व्यवहार पण झाला. आणि दादा घरी नसताना म्हणजे दादांना तर ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि त्यांच्या आईवडिलांच्या जवळ त्यांनी पैसे दिले. जो गिरायक होतो त्यांनी आईवडिलांच्या जवळ पैसे दिले. आणि हा एवढा मोठा अनुभव आहे. खरंच तुम्ही पण स्वामी सेवा करा, तुम्हाला नक्की स्वामी मेवा दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि स्वामींच्या स्वामींचा जो जप आहे 11 माळी आहेत. 11 माळी नाही जमल्या तर तुम्ही 1 माळी तर करू शकतायच. 3 अध्याय तर नेहमी वाचावे. त्या अध्यायामध्ये इतकी ताकद आहे की स्वामी आपल्याला वाट नक्की दाखवणार. आपल्याला जरी स्वामी सेवा माहीत नसेल तर ते स्वामी आपल्याला नक्की वाट दाखवतात. आपण कोणत्या मार्गाने जायचं, आपण ह्या मार्गाने जायचं का त्या मार्गाने जायचं, नक्की 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 स्वामी दाखवतात. आणि खरंच त्या दादांना एवढा छान फायदा झाला गुरुचरित्र पारायण केल्यानंतर. आणि असेच अनुभव तुम्हाला पण शेअर करायचे असतील तर
तुम्ही 95 29 20 25 29 या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.